मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. यानंतरची टीप आहे, सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात त्या कापता येतात. रस्सा दाट आणि स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्यांचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा, त्यामुळे रस्सा दाटसर होतो. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, त्यामुळे ती भाजी चविष्ट होते. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. हाताला किंवा पाट्यावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. यानंतरची टीप आहे पुरी बाबतीत. तर पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळावा. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचं प्रमाण वाढतं. भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरतं, त्यामुळे हे फेकू नये. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना हे वापरू शकता तुम्ही. उकळून न घेता हे यांना वाफेवर शिजवून घ्या. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नयेत. तर आजच्या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.